प्यारी सी एक बहना मेरी, हर लम्हा तेरे संग रहना है। एक डोर से बांधी तूने खुशियाँ, ये भारतीय जवानांचा भारतीय जवानांचा भारतीय जवानांचा भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। सैनिक भैया जरा रुकिए, मैं आपको राखी बांध दूं। हाँ बहन, क्यों नहीं। अब आप मेरे राखी वाले भाई हो गए। और ये लो मेरी तरफ से छोटा सा तोहफा। चॉकलेट तोहफा तो आपने पहले ही दे दिया। मैंने कब? जब आप हमारी सरहद की हिफाजत करते हो, उससे बड़ा तोहफा और क्या होगा। खुश रहो छोटी बहन। आप भी अपना ख्याल रखना भैया। जय हिंद। आता रक्षाबंधन हा सण म्हटलं की आपल्याला आपल्या भावाची आठवण येते। प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी राखी बांधण्यासाठी येतो, पण हा विचार असा केला की आम्ही कृषीधन महिला शेतकरी गट आम्ही या रुपाली ताईंच्या शेतामध्ये आम्ही पाहणी करण्यासाठी आलो होतो आणि तिथून आमच्या सर्व महिलांच्या डोक्यात असं आलं की आपण आपल्या भावासाठी तर दरवर्षी आपण राखी बांधतो, दरवर्षी त्यांना राखी पाठवतो। मग आपण जे आपल्या देशाचे जे रक्षणकर्ते आहेत, जे रक्षण करणारे सैनिक दादा भाऊ आहेत, त्यांच्यासाठी आपण एखादी राखी का पाठवू नये। मग असा विचार आमच्या महिलांच्या, माझ्या मैत्रिणींच्या, माझ्या भगिनींच्या जर डोक्यात आला, मग आम्ही असा विचार केला की आपण कशा पद्धतीने राखी बनवावी। आता बाजारामध्ये जसं आमच्या मॅडमने सांगितलं की प्रत्येक वेगवेगळ्या कलरच्या डिझाईनच्या राखी मिळल्या जातात, पण या शेतकरी बहिणींकडून त्या आमच्या सैनिक भावासाठी आम्ही एक मनोभावे प्रेमाने केलेली एक मक्याच्या बियापासून, आमचं पीक मक्याचं असल्यामुळे आम्ही ते मक्याच्या भावासाठी, आमच्या भावासाठी आम्ही मक्याच्या बियापासून नैसर्गिकरित्या एक छानशी राखी बनवत आहोत। आणि या भावाचं आपण कधीही कर्ज फेडू शकत नाही, उपकार फेडू शकत नाही। भाव हा कशासाठी असतो? भाव हा आपला पाठीराखा असतो। भावाला आपण राखी कशासाठी बांधतो? तर त्या भावाने आपली रक्षा करावी, तो आपला रक्षण करता असतो, म्हणून आपण आपल्या भावासाठी आपण राखी बांधत असतो। खरं तर या रक्षाबंधनाचं असं महत्त्व आहे। मग जे भाऊ आपल्या देशाचं संरक्षण करतात, या महिलांचं, आपल्या सगळ्या बांधवांचं संरक्षण करतात, त्यांच्यासाठी त्यांच्या बहिणी तर राखी पाठवतच असतील, पण या आमच्या ज्या शेतकरी महिला आहेत, ह्या शेतकरी बहिणी आहेत, या शेतकरी बहिणींकडून, या साध्या भोळ्या बहिणींकडून, शेतकरी जी आहे, जी एवढी कष्ट करते, राबते, तिच्याकडून एक प्रेमळ आणि साधी भोळी राखी मी साध्या भोळ्या आमच्या भावासाठी, आमच्या सर्व कृषीधन महिला शेतकरी गटाकडून आम्ही ती राखी बनवून पाठवत आहोत। एवढं बोलून मी थांबते। जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान, जय संविधान। भारतीय संस्कृतीमध्ये सणांना आपल्या खूप महत्त्व आहे। राष्ट्रीय सणांमध्ये महत्त्वाचा सण मानला जातो तो राखी पौर्णिमा। तो आता पुढे येऊनच ठेपला आहे। आम्ही सर्वजणी फार्मर कप 2026 या स्पर्धेमध्ये मका हे पीक घेऊन आम्ही या स्पर्धेत उतरलो आहोत। तर या स्पर्धेमध्ये आम्ही शेतात काम करत असताना आम्हाला सहज डोक्यात आलं की आम्ही सर्वजण काम करत असताना आम्हाला विचार आला की आपण ह्यावेळेस मका पीक निवडलं आहे, तर का आपण आपल्या शेताच्या, आपल्या देशाच्या सीमेवर जे सैनिक आपलं रक्षण करतात, अशा आपल्या सैन्यातील भावांसाठी राख्या का पाठवू नयेत। असा विषय लक्षात आल्यावर आम्ही हा विचार केला की आपण निसर्गाला पूरक अशा राख्या बनवाव्यात। बाजारात तर राख्या भरपूर मिळतात। आमच्या मनात असा विचार आला की आपण जे पीक निवडलं आहे मका, तर मागच्या वर्षी आपण जे खरीप हंगामात जो मका पीक केलं, तर तो जो मका आपला शिल्लक राहिलेला आहे, तर त्या मक्यापासून आपण राखी का बनवू नये असा विचार डोक्यात घेऊन आमच्या कृषीधन महिला शेतकरी गटातील सर्व महिलांनी मिळून आम्ही आपल्या सीमेवर लढणारे जे आपले सैनिक भाऊ आहेत, राशांसाठी आम्ही छानशी राखी तयार केली आहे। आणि आम्ही त्या आपल्या सीमेवर लढणाऱ्या जे आपले बांधव आहेत त्यांना ती राखी पाठवणार आहेत। त्यांचे इतके उपकार आहेत आपल्यावर की आपण फेडू शकत नाहीत, इतके उपकार आहेत, पण एक राखी आपण त्यांना पाठवून एक छानशी भेट, आनंददायक भेट त्यांना आपण देऊ शकतो। हा विचार आम्ही केला सर्व गटातील महिलांनी, आणि आम्ही एक प्रेमपूर्वक राखी आमच्या सैन्यातील भावांसाठी तयार केली आहे। तर माझ्या सर्व मैत्रिणींचे धन्यवाद। जय जवान, जय किसान। ओ बहना मेरी मुस्कान तेरी सतरंगों से भी न्यारी है, फीका न पड़े कभी रंग तेरा, तू सबकी लाड दुलारी है। तेरे आंसू सब मैं पीवा, इतनी सी है दिल की आरज़ू, जे तू हंसदी मैं खिल जावा, जद रोंदी